खानदेशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे कान्होमातेचा उत्सव। 2 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्ताने संपूर्ण खानदेशात भक्तिमय वातावरण असते। या निमित्ताने अंमळनेर येथील महंत हरिहर पार्वती नंदगिरी दादू महाराज यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात कान्होमातेचा उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी दिनांक 2 ऑगस्ट रोजी रोड पूजन तर 3 ऑगस्ट रोजी कान्होमातेची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली व जागरण भजनासह विविध कार्यक्रम संपन्न झाले। तसेच 4 ऑगस्ट रोजी कान्होमातेचे भक्तिमय वातावरणात मातेचे विसर्जन करण्यात आले। भंडारी सप्तशृंगी महाराज बोलाई राजा श्री मंथ हरिहर नंदगिरी पार्वती जोगी त्याप्रमाणे कानबाई माताचा दरवर्षीप्रमाणे उत्सव ज्याप्रमाणे भव्य दिव्य गावाच्या रूपाने माझे गुरुवर्य माझे गुरुभाऊ माझे शिष्य परिवार सर्वांनी यावेळी कानबाई माताचा जल्लोषोर देवीचा भरपूर येणे उत्सव केला। माताचा उत्सव सालाबादाप्रमाणे माझ्या घरी सुखरूप पार पडला। याप्रमाणे गुरुचरणी मी प्रार्थना करतो, कानबाई चरणी मी प्रार्थना करतो। जे पण काही भव्य दिव्य संकट विघ्न असेल त्याप्रमाणे कानबाई माता निवारू सर्वांच्या आमच्या हातून सेवा देव। कानबाई माता चरणी आमची हीच प्रथा आहे। 3 दिवसपासून कानबाई माताचा उत्सव शनिवारी भाजी भाकरचा रोड, रविवारी माताजीचे रोड आगमन गाण्याचा कार्यक्रम भगत वगैरे शिष्य परिवार जे पण काही आमचे गुरुवर्य ज्याप्रमाणे आमचे सर्व बंधू आमची पार्वतीबाई आमचे धुळेवाले मालक यांच्या कृपेने सर्व कार्यक्रम भव्य दिव्य सुख शांतीने पार पडला। कानबाई माता चरणी हीच प्रार्थना आहे। आमच्यापासून जे पण काही लोक आम्हाला जुळतील जे पण लोक काही आमच्या दरबारात येतील कानबाई माता चरणी आमची हीच प्रार्थना आहे। सर्वांची मनोकामना पूर्ण हो मायबाई, सर्वांची इच्छा पूर्ण करो। गावा देशावर जे पण काही विघ्न संकट असेल कानबाई माताने सर्व निर्दोष करून सर्वांची मनोकामना पूर्ण करो। बोल श्री कानबाई माता की जय। है ना, आज माझ्या शिष्य परिवारांनी आणि माझ्या शिष्याने जेही कानबाईचं केलं सर्व आनंदी आनंदात पार पडलं। तर जितके बी भक्त ग्रंथ आहे तर त्यांची पिढ्या जाव सगळी त्यांची मनोकामना पूर्ण हो। फार संकटातून आई कानबाई त्यांना हे करू आणि बस गाव देशाचे जितके बी लोक आहेत त्यांना सगळ्यांना आनंदात ठेवायला पाहिजे।